तुम्ही सुद्धा रोजच्या या स्वयंपाक करण्याच्या कामाला कंटाळलेला आहात का? की रोज काय नवीन स्वयंपाकाला बनवायचं? मी तर आज दोन्ही टाईम स्वयंपाकामध्ये मसाले भातच बनवलेला आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज शनिवार असल्यामुळे ओम घरी आहे, त्यामुळे आज आम्ही उशिरा उठलो. त्यानंतर पार्सल गेले आज पोस्टामध्ये आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला घेतला आहे. तर अगदी भूक लागायच्या टायमिंगला स्वयंपाकाला घेतल्यानंतर आज स्वयंपाकाला काय बनवायचा हा प्रश्न पडला आणि मी इथे पटकन असा मसाले भात लावलेला आहे आणि त्याच्यासोबत गोड म्हणून किंवा सॅलड करायचं होतं, पण त्याला खूप वेळ लागणार होता म्हणून मी आज आळीवाची खीर बनवलेली आहे. सो आता कुकर लावलेला आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत काही पार्सल आहेत ते पहिले पॅकिंग करून घेते, कारण उद्या आहे रविवार आणि उद्याचा दिवस मी स्वतःसाठी ठेवते. त्यामुळे आज जितकं होईल तितकं काम मला करून घ्यायचं आहे. तरी पण बऱ्याचदा असंच होतं, किती ठरवलं की रविवार हा स्वतःसाठी ठेवायचा तरी तो कामासाठीच दिला जातो. कारण आपल्या डोक्यावरती प्रेशर असतं की कस्टमरचं काम वेळेत गेलं पाहिजे, स्टुडंटचे पार्सल वेळेत गेले पाहिजे, त्यानंतर ओमचा अभ्यास वेळेवर झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्यामुळे जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी आपल्याला झटकता येत नाही. सेम माझ्या बाबतीतही बऱ्याचदा तसं होतं. तर बघा इथे बरेचसे पार्सल्स मी काढून ठेवलेले आहेत आणि आता हे मी आज जेवढे होतील तेवढे दुपारपर्यंत पॅकिंग करणार आहे, कारण आज नरेंद्र मदतीला आहेत. शनिवार रविवार ते बऱ्यापैकी घरीच असतात. सो मी विचार केला की आज मी हे पेपर कटिंग्स करून घेईल. त्यानंतर मला आज 2 ब्लाऊजसुद्धा स्टिच करायचे आहेत. सो आज रात्रीपर्यंत ते व्हायला पाहिजे, तर मला उद्याचा रविवार माझ्यासाठी, स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी देता येईल. चला बघूया होतं आहे का मला स्वतःसाठी वेळ देणं. तर इथे मी बरेचसे जे पार्सल काढले होते ते सगळे जरा पहिल्यांदा एकदम लिस्ट वाईज प्रॉपर लावून दिले. तोपर्यंत कुकरसुद्धा झाला. म्हटलं आधी जेवण करून घेऊया, कारण पोटामध्ये खळगी पडली होती, अक्षरशः खूप भूक लागली होती. त्यामुळे कुकर अगदी थंड व्हायचीसुद्धा आम्हाला आता वाट बघवेना आणि पटकन असा कुकरच्या शिट्ट्या सगळ्या जाऊ दिली हवा आणि भात बघू शकता तुम्ही किती गरम आहे, तरीसुद्धा आम्ही काढून घेतला आणि जेवायला बसलो. अळीवाची खीर उत्तम झाली होती आणि आम्हाला तिघांनासुद्धा आवडते. बऱ्याचदा होते घरामध्ये. लवकरच एखाद्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवेल. जेवण झाल्यानंतर बेसिक ब्लाऊजचा कोर्स होता जो सुरू झालेला आहे. त्यामध्ये पहिला ब्लाऊज मी 4 टक्स घेतला होता आणि त्याचं ट्रायल फक्त आज स्टुडंटला दाखवलं आणि त्यानंतर सेकंड ब्लाऊजचं मेजरमेंट वगैरे काही छोट्या मोठ्या गोष्टी दाखवल्या आणि आज 1-1.5 तासातच मी क्लास संपवलेला आहे. कारण शनिवारी शक्यतो मी जास्त दिवस क्लास घेत नाही. 5 दिवस 2-2 तास क्लास घेतला जातो. शनिवारी थोडा वेळ क्लास घेतला जातो किंवा बऱ्याचदा शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते, कारण माझी बाकीची पण कामे असतात जी मला पूर्ण करायची असतात. सो हे 4 टक्स ब्लाऊजचं फिटिंग पाहू शकता तुम्ही. लाईव्ह क्लासमध्ये मेजरमेंट घेऊन कटिंग स्टिचिंग करून फायनल लुक लगेचच स्टुडंटला दाखवलं जातं आणि लगेचच स्टुडंटसुद्धा मग ट्राय करतात आणि मला फोटोज वगैरे शेअर करतात किंवा लाईव्हमध्ये दाखवतात. सो पार्सल पॅकिंग झालेत बरेचसे. त्यानंतर मी सगळी ही रूम क्लीन केली. त्यानंतर मी क्लास घेतला आणि आता मी फायनली आलेले आहेत माझ्या मेन कामासाठी. दुपारी थोडासा आराम पण केला. आता ऑलमोस्ट संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर हा एक ब्लाऊज आहे, हा मी मागच्या क्लासमध्ये ट्राय केला होता, माझ्या मैत्रिणीचाच आहे. सो हा एक ब्लाऊज झालेला आहे, ह्याला हुक्स लावून तिला द्यायचा आहे. त्यानंतर हा तिसरा एक ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे जो मला क्लासमध्ये स्टिच करायचा आहे स्टुडंटसमोर. त्यानंतर आता जसं म्हटले मी संध्याकाळी मला 2 ब्लाऊज कटिंग करून स्टिच करायचे होते. मला वाटत नाही होतील. आता जवळजवळ 6-6:30 वाजलेलेत आणि आज शनिवार असल्यामुळे काही क्लायंटला मी वेळ पण दिलेली आहे की जेणेकरून त्यांची कामं मला घ्यायची आहेत. पण शक्यतो लक्षात घ्या, मी काही क्लायंट येतात ना त्यांची कामं जी घेते ना ते व्हिडिओ मी शूट करत नाही, कारण बऱ्याच क्लायंटला आवडत नाही ते व्लॉगमध्ये यायला. सो तुम्ही समजून घेऊ शकता. सो आता पहिल्यांदा मी विचार केला की आता मी काय करू, कारण आज मी दिवसभरात खूप कंटाळले होते. कारण जेव्हा आठवड्यातले 5 दिवस आपण सलग नॉनस्टॉप काम करत असतो, 6व्या दिवशी असं वाटतं की आज वेळेत कामं पूर्ण व्हावे, म्हणजे 7व्या दिवशी आपल्याला आराम करता येईल. पण 6व्याच दिवशी माझी पूर्ण एनर्जी इतकी डाऊन झालेली असते की 6व्याच दिवशी माझी कामं होण्याऐवजी ती बरोबर 7व्या दिवशी जातात. नेहमीच आहे. तर पहिल्यांदा अस्तर जे आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, माझ्याकडे तागे असतात, त्यातल्या ताग्यातला एक कटपीस मी कट करून घेते. आधी म्हटलं त्याला इस्त्री करावे कटपीस कट करण्यापेक्षा, पटापट इस्त्री करून घेतली, मापं टाकून घेतली. त्यानंतर दुसरा एक ब्लॅक ब्लाऊज होता, तो सुद्धा मला कटिंग करायचा होता. बघा हातातल्या वस्तूसुद्धा सटकायला लागलेल्या आहेत माझ्या, की इतका मला कामाचा कंटाळा आलेला आहे. तरी म्हटलं ॲटलिस्ट आज ब्लाऊज जरी नाही झाला तरी कटिंग तरी करून ठेवूया, कारण काम केल्याशिवाय पर्याय नाही आहे. कस्टमरला उद्या संध्याकाळपर्यंत मला हे ब्लाऊज द्यायचे होते. त्यामुळे मग मी घेतलं फायनली, अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. हा दोन्ही फ्रंट डीप बॅक बोटनेकचं ब्लाऊज होतं आणि ते मी शक्यतो फॅब्रिकवरतीच कटिंग करते, कारण मला ते सोपं जातं. मला सवय लागलेली आहे पेपर पॅटर्न वापरण्यापेक्षा, फास्टमध्ये होतं.
सो इथे मी पटापट कटिंग करून घेतलेलं आहे आणि नंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागावं. आता स्वयंपाकाला काय स्वयंपाक करायचा हा मोठा प्रश्न होता. सो आत्तासुद्धा मी मसाले भातच करायचं डिसाईड केलेलं आणि ब्लाऊज प्रॉपर कटिंग करून घेतलं. त्यानंतर ओमचे थोडंसं काही अभ्यास होता तो घ्यायचा होता मला आणि त्यात त्याला एक छोटंसं डायग्रॅम काढून हवं होतं. तो किती वेळचा माझ्या मागे लागला तर आई तुझं आवरलं की आई मला सांग तू की मला डायग्रॅम काढून दे. तर आता जवळजवळ 10-10:30 वाजले. जेवण वगैरे सगळं आटपलं, ब्लाऊज वगैरे कटिंग करून ठेवलेला आहे मी आणि नंतर म्हटलं चल आण तुझी कुठली डायग्रॅम काढायची ती मी काढून देते. आणि मग त्यांनी मला टीचरनी त्यांच्या वर्कशीट पाठवली होती, त्याच्यातली ती डायग्रॅम काढायची होती. थ्रोटची आय थिंक थ्रोटचीच होती, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे. मला जशी जमली तशी मी ती त्याला काढून देण्याचा प्रयत्न केला. सो असा होता माझा आजचा दिवस आणि असा होता माझा आजचा व्लॉग. जसं म्हटले मी तुम्हाला, एखाद दिवशी कामाचा इतका कंटाळा येतो आणि स्वयंपाकाला काय करायचं ते समजत नाही. अशा वेळेस आमच्याकडे मोस्ट ऑफ दी टाईम मसाले भात किंवा एखादी कुठली तरी खीर आणि सॅलड असतं. सो असं आजचा दिवस गेलेला आणि फायनली मी त्याला ही अशी ड्रॉइंग काढून दिलेली आहे. एक साईडची त्याने काढली आहे, एक साईडची मी काढलेली आहे. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका आणि अपकमिंग येणाऱ्या व्हिडिओजसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आलेला व्हिडिओ लवकर समजेल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन.